नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं शर्यतवेडा या YouTube चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करतोय. तर आपल्याला थंबनेल बघून विषय समजलाच असेल, की नेमका वाद झाला कशामुळे आणि नेमकं वादाचं कारण काय होतं. तर राहुलभाई पाटील यांनी दिलेल्या एका बाईटमध्ये ते असं म्हणालेले, की 2-3 जणांच्या चुक्यांमुळे हा आपला बैलगाडी शर्यत क्षेत्र बंद पडू शकतं. तर तो विषय एक त्यांच्या मनातला होता किंवा त्यांना वाटणारी जी खंत होती, त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला आता दाखवतो. राहुलभाई नेमकं काय म्हणाले. आपली बैलगाडा क्षेत्र बंद पडला तेव्हा आपण सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन काम केला. पण आता असा चित्र वाटतोय का ही बैलगाडा संघटना लवकरच या 2-4 व्यक्तिमत्वांमुळे बंद पडेल. कारण की प्रत्येक ठिकाणी खुन्नस काढून जमत नाही. कुठेतरी मन मोठा करून बाकीच्या गोष्टी मिटवून या बैलगाडा क्षेत्राला चांगलं वळण द्यायला पाहिजे. तर मित्रांनो, हाच व्हिडिओ होता. त्यामध्ये ते फक्त एवढंच म्हणालेले, की 2-3 जणांच्या जे काही चुकी होत आहेत किंवा ते परस्पर निर्णय घेत आहेत, त्यामुळे या बैलगाडी क्षेत्रामध्ये कुठेतरी वादाचं कारण निर्माण होतंय किंवा निर्णय क्षमता चुकल्यामुळे हे वाद होत असतील, असं त्यांचं म्हणणं होतं. त्याच्यानंतर काल जी बाईट विलास पैलवान यांनी दिली, त्यामध्ये ते असे म्हणाले, की मुंबईचा एक पोपट आहे, तो वर तोंड करून बोलतोय, की तर मीपणा चालतो, मी म्हणजे संघटना, अशा विषयावरचा वाद निर्माण झाला. तो की तुम्हाला विलास देशमुख नको होता म्हणून तुम्ही अन्यायाविरुद्धचं आंदोलन केलं. 3.5 तासाची मिटिंग लावली. तिथं अन्याय केला, अन्याय केला, अन्याय केला म्हणला. एकही माणूस पुढे येऊन म्हणला नाही की विलास देशमुखनं आमच्यावर अन्याय केला. एक मुंबईचा पोपट मोठ्या तोंडानं बोलला की तो मीपणा चालतो, मी म्हणजे संघटना. अरे मी करतोय म्हणून मीपणा धावतोय आणि माझ्या मागे माझे बैलगाडी मालक आहेत आणि माझ्या इथले वरिष्ठांचा विश्वास आहे म्हणून मी धावतोय. मीपणा कुणावर अन्याय करायसाठी नव्हता धावला. मीपणा हे क्षेत्र टिकवायला आणि इथल्या लोकांच्यावर जा अन्याय होऊ द्यायचा नाही ह्यासाठी धावलेला आहे. मी कधी गोरगरीब शेतकऱ्यांना नाही बोललो. जो घटक चुकल त्याच्यावर मी 100% निर्माण होण्यामागे कारण असं होतं, की विलास पैलवान पोपट असा उद्गार त्यांनी काढल्यामुळे राहुलभाईंना राग आला आणि राहुलभाईंनी हा विषय जो होता, तो एका बाईटद्वारे ते बोलले होते, की 2-3 जण संघटना चालवतात आणि 2-3 जणांच्या संघटनेमुळे हे बैलगाडी क्षेत्र कुठेतरी बंद पडू शकतं. पण विलास पैलवानांची एक ह्यामध्ये चूक झाली, की ते बोलले, की पोपट असं त्यांनी बोललं नाही पाहिजे होतं. कारण की राहुलभाई पण एक प्रतिष्ठित बैलगाडा मालक आहेत. आज त्यांची फॅन फॉलोइंग पश्चिम महाराष्ट्रात असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, मुंबईत असेल किंवा इतर भागांमध्ये असेल, तर ते एक चांगले गाडा मालक आणि प्रतिष्ठित गाडा मालक म्हणून ओळखले जातात. त्यावरनं आता राहुलभाईंनी परत एक Instagramचं लाईव्ह केलं आणि त्यांनी त्यामध्ये परत बाईट दिली. कधी जिथं बोलशील तिथं जागा तुझी, बोलशील वाई मध्ये बी तयारी आहे माझी. चल राहिला इलेक्शन, बैलगाडा क्षेत्रात तुला इलेक्शन पाहिजे ना. ए भुरट्या, चल इलेक्शन लावू आपण. कुठल्या भागामध्ये इलेक्शन लाव तू. तुझ्या वाईमध्ये इलेक्शन लाव. वाईमध्ये उभा राहतो मी. वाईमध्ये यो राहुल पाटील एक सच्चा माणूस आहे. जे गोर गरीब बैलगाडा मालक आहेत, त्या गोर गरीब बैलगाडा मालकांसाठी, त्यांच्या हक्कासाठी भांडलोय. लोकांचे पैसे घेऊन लोकांच्या स्टेजवर मंचावर उभा राहायला नाही गेलो मी. हा, नाशिकचा मैदान महाराष्ट्र केसरी होता, हिंद केसरी होता, आपल्या संघटनेचा होता नव्हता ना. जर कोणाच्या आपण गावामध्ये जाऊ, माईक घेऊन दादागिरी करू, कमरेला घोडा लावू, घोडा, ते घोडे आहेत ना घोडे, ते बा असे मावलून सोडणार. मावलून ते नाशिक कराय तर सोडलाय. ये मुंबईमध्ये, ये मंचावर राहू बा. या आग्र्याचा कचका दाखवतो तुला. पोपट कसा उडतो ना, बघ आता तुला दाखवतो. तुला वाटला एवढे दिवस कोणी भेटला नाही ना. जो नादी लागलाय ना त्याला संपूर्ण सोडलाय, अर्धा अर्धुरा सोडला नाही. तू कोणच्यावर पण तुझा दुकान चालव, कोणावर पण दुकान चालव, तुला राहुल पाटील लय मागात पडणार. या बैलगाडी क्षेत्र साईडला ठेव. बोल कुठे पण चॅलेंज आहे आपला, कुठे पण. यो पोपट असा उडणार ना तुझ्यावर, तुला खालून वरपर्यंत चालायला जागा नाही राहणार ना. कधी पण ओपन चॅलेंज आहे. काय वाईमध्ये पण यायला तयार आहे, कधी पण सांग.
या बैलगाडा क्षेत्राला वाटत होतं चांगले वलन द्यावा, या बैलगाडा क्षेत्रामध्ये चांगलं काहीतरी करून देऊ आपण. बैलगाडा क्षेत्रातील आपले अध्यक्ष शिवाय आबा आबा यो हॅकर आहे, या हॅकरच्या मागे जास्त दिवस लागू नका, तर हा बैलगाडा क्षेत्र बंद पडेल. भुरट्यांची टोळी जमा केलेली आहे आबा. तुमच्यासारखे चांगले माणसं आहेत ना. आमच्या मुंबईमधील जी संघटना आहे, पूर्ण संघटना तुमच्या सोबत होती ना, आता सुद्धा आहे. कारण की आबा एक देव माणूस आहे. या असे भुरटे पाळले ना आबा, या बैलगाडा क्षेत्रामध्येच घातपात होतील ना. जर आमच्या नादी लागला ना, कुठे पण तयारी आमची याच्याशी, कुठे पण बोलेल तिथे चॅलेंज, ओपन चॅलेंज. घरात बसून नको बाईट देऊ, मैदानात ये, मी पण येतं मैदानात. ये बोल, कुठं बोलशील तिथं. कुस्तीचा आखाडा असेल, यो पैलवान नाही ना, तू पैलवान स्वतः समजतो ना, यो राहुल पाटील तुझ्यासाठी कुस्तीसाठी बी तयार आहे. चॅलेंज आहे माझा, कुठे लाग. ही स्क्रीन रेकॉर्डिंग पाठवा त्याला. लाग, चाल कधी पण लाग, ओपन चॅलेंज आहे. बोलशील तो मैदान. गाव तुझ्या गावात पण यायला तयार आहे. चुकीच्या ठिकाणी पंगा घेतलाय तू, दाखवून देऊ तुला लवकर. तुझी अवकात ना, तुझी लायकी लवकर दाखवून देईल तुला. लक्षात ठेव एक गोष्ट. जय श्रीराम मित्रांनो, जय शिवराय. खूप दिवसातून आलो, माफ करा. चांगल्या गोष्टीसाठी यायला पाहिजे होता, पण तो भुरटा जर आपल्याशी खानदानी आग्र्याच्या बच्च्याशी लागत असेल ना, त्याला खानदानी आग्र्याच्या बच्च्याचा कचका दाखवायचा होता ना, लवकरच दाखवणार. तयारीत राहा. वाईमध्ये मी कुठे येऊ सांग, तुम्हाला इलेक्शन लावायचे ते इलेक्शन लावा, तू उभा राहा, मी समोरासमोर येतो, तू पैलवान असशील तर मी पण तुझ्या समोर येऊन मैदान गाजवायला तयार आहे. अशा गोष्टी आता या बैलगाडी क्षेत्राला कुठेतरी एक वेगळ्याच आणि चुकीच्या मार्गाने जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर माझी सर्व वरिष्ठ जी कमिटी आहे, शेवाळे असतील, संदीप भाई असतील, दत्ता पैलवान असतील आणि जी काही इतर घाटावरची मंडळी आहेत, एम नाना आहेत, त्यानंतर आपले वांगडे तात्या आहेत किंवा उदय दादा असतील, जे काही सर्व वरिष्ठ गाडा मालक असतील, यांनी या दोघांनाही समोरासमोर बसवून हा विषय जो काय आहे, तो विषय तिथल्या तिकडे बंद झाला पाहिजे. कारण की आपल्याला बैलगाडी क्षेत्र एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवायचं आहे आणि आपल्याला हा खेळ आयुष्यभरासाठी जोपासायचा आहे. आपला मातीतला खेळ आहे आणि आपल्याला या खेळाला कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागता कामा नये, याची आपण सर्वांनी खात्री घेतली पाहिजे. याच्या अगोदरही खूप भांडणं झाली, तंटे झाले, जेल झाली. अशा नको नको त्या गोष्टी या बैलगाडी क्षेत्रात घडून गेलेल्या आहेत आणि आता या परत त्या गोष्टी परत पुन्हा होणे म्हणजे हे बैलगाडी क्षेत्र एका बंदीच्या मार्गाने जाण्यासारखं दिसत आहे. तर प्रत्येक गाडा मालकांनी आणि वरिष्ठ कमिटीतील प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी या दोघांचा जो काही वाद झालाय, दोघांचं जे काही दोघांचे मतभेद झालेले आहेत, ते मतभेद दूर करून या दोघांनाही एकत्र आणून आपल्याला हे बैलगाडी क्षेत्र टिकवायचं आहे आणि या बैलगाडी क्षेत्रातला खेळ हा आपल्याला सातासमुद्रावर परत पोहोचवायचा आहे. त्यासाठी या दोघांची सर्व वरिष्ठ कमिटीने समजूत काढावी. एवढंच मी सांगतो. तुम्हाला काय वाटतं? तुमचं काय मत आहे? चूक दोघांकडून झालेली आहे. विलास पैलवानांनी जे उच्चार काढले पोपट म्हणून, त्यावरनं राहुलभाईंनी बाईट टाकलेली आहे आणि मोठा गाडा मालक असल्यामुळे राग येणं साहजिकच आहे, स्वाभाविकच आहे. राग प्रत्येकाला येणारच. आपल्याबरोबरचा समोरचा आपल्याला अशा एखाद्या शब्दाने जर उच्चार काढत असेल, तर राग येणं साहजिकच आहे. पण राहुलभाई आणि विलास पैलवान हे दोघेही ज्येष्ठ गाडा मालक आहेत, दोघेही समजूतदार आहेत. तर त्या दोघांनी या समजुतीने हा प्रश्न इथेच सोडून द्यावा आणि यातून मार्ग काढून वरिष्ठ कमिटीने या दोघांची समजूत काढावी आणि हा वाद इथेच मिटवावा. जय हिंद, जय महाराष्ट्र.